माझं नाव अश्विनी राजू वाळकोळी. काय झालंय तुम्हाला सांगायचं? इथं गवन होती पहिली, म्हणजे पाय रस्ता होता. वर दिसतंय ते. हा, हे पाय रस्ता होता आणि त्यांनी विठ्ठल दगडू वाळकोळी यांनी नाही का घरासाठी म्हणून बांध घालण्यासाठी हे केलं आणि बांध म्हणता हे JCP आणून डायरेक्ट उकारलं, सगळं फ्लोटिंगच करून टाकलं. आम्ही किती वेळा त्यांना सांगितलं का इथून रस्ता आहे पायवाटे ती पूर्वीची, की जाऊ इथं फ्लोटिंग वगैरे करू नको नाही का, आमच्या घरावर वगैरे येईल माळींसारखं होण्याची शक्यता आहे पावसाळ्यामध्ये, कारण अवकाळी पाऊस असतो आपल्याकडे. त्याच्यामुळं आम्ही किती वेळा सांगितलं, त्यांनी ऐकलं नाही. शेवटी त्यांनी करायचं ते केलंच. मग आम्ही त्यांना सांगितलं की पाणी तरी काढून द्या ना, तर ते म्हटले की काढितो, आम्ही रस्ता ठेवतो तुम्हाला, असं बोलले. पण तसं काहीच केलं नाही त्यांनी केलं आणि निघून गेले त्यांचे ते निघून. आणि मग इथं बायांना वगैरे सांगितलं का कोणी आलं तर डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करायची, विचाराया वगैरे आलं तर, अशा ह्या बाया करीत होत्या. आणि मग हे आम्ही त्यांना भरपूर वेळा सांगितलं का तुम्ही पाणी काढून द्या, आम्हाला पाणी काढून द्या. किती वेळा सांगितलं, ते म्हणतात का देतो, नाही दिलं. शेवटी आम्ही स्वतः उकारलं इकडच्या साईडने, आमच्या अख्ख्या वैरणी वगैरे पाणी आलं आणि ते पाणी मग आम्ही काढलं. पण तरी पण आमच्या घरात ओल वगैरे यायला लागली. खालचं घर तुमचं आहे ना? हो, खालचं घर आमचं आहे. बरोबर. तिथं ओल वगैरे येते अजून बी, पण यांनी काय अजून पाणी काढलं नाही. आणि ते तिकडून शिव्या वगैरे त्यांना सांगितलं विठ्ठल वाळकोळी यांना फोनवर, तर ते डायरेक्ट शिव्या वगैरे द्यायला लागलेत का तुम्ही आडवे पडा, तुमच्या बायकोला आडवं पाडा, असे बोलत होते. तुमच्या घरावरचे पत्रे फेकून देईल, काय आहे तुमच्याकडे, भिकारी वगैरे असे शब्द वापरले त्यांनी आमच्यासाठी. हो, काल फोनवर असे डायरेक्ट शब्द वापरले त्यांनी. एवढं त्यांच्या नावावर नाहीये हे केलंय ना? हो, हे जे केलंय ना त्यांच्या नावावर ही जागा नाहीये. 7-12 पण नाही निघत ह्या जागेचा, काहीच निघत नाही. त्यांनी दुसऱ्या तिकडं कोटमाक जागा आहे त्याच्या, ते कोटमाक नाही, हे खांडिक जागा आहे त्याचा 7-12 आणून त्यांच्यावर हे सपाटीकरण केलंय. हे केलं तेव्हा तुम्ही नाही अडवलं त्यांना मग करू नका इथं वगैरे? हो, सांगितलं होतं की करू नका तुम्ही, आमच्या घरावर सगळं येईल नाही का वगैरे सांगितलेलं, पण त्यांनी ऐकलं नाही. ते म्हटले की आम्ही तुमची सोय करून देतो वगैरे असं बोलले, पण तसं काहीच केले नाही. की केलं आणि निघून गेले. आणि मग ह्या बायांना वगैरे सांगितलं, कोणी विचाराय वगैरे आलं ना सर पोलीस कंप्लेंट करायची वगैरे जाऊन त्यांच्या नावाची, कोणी असू वगैरे असं सांगून गेलते त्यांना खोटं. आता वरतून हे जे रस्ता होता ना जायला, पायवाट होती ती पण बंद केली? हो, पायवाट होती ती पण बंद केली त्यांनी. काल फोन केला तेव्हा कोण बोललो फोनवर? तुम्ही बोलले की तुमचे मिस्टर बोलले? माझे मिस्टर बोलले फोनवरती. काय म्हणले मग तिकडनं? ते म्हटले की तुम्ही आडवे पडा तिथं पाण्याखाली, पावसामध्ये तुम्ही आडवे पडा, तुमच्या बायकोला वगैरे आडवे पडा, तुम्ही बापल्या आडवे पडा, हे असे शब्द भिकारी वगैरे. आणि हे पत्रे उडून तुझ्याकडं काय आहे, ते पत्र्याचं घर आहे फेकून देईल वगैरे, ते पत्रे येऊन, असे शब्द त्यांनी वापरले इथं काल. तुम्ही नाही विचारलं का आमच्या घरात पाणी गेलं आम्ही काय करायचं म्हणून? ते म्हणतात की येईल तुमच्या घरावर तेव्हा बघता येईल. हा जो बांध लावलाय म्हणा, हा किरकोळ लावलाय, हा कधी पण खचेल ना खाली म्हणा, आम्ही काय करायचं मग? हो, तुम्ही नाही विचारलं का? विचारलं ना आम्ही. म्हटलं आमच्या घरावर आलं तर काय करायचं, तर ते डायरेक्ट म्हटले की येईल तेव्हा बघता येईल तुमच्या घरावर. मग याची हमी कोण घेणार? पाऊस फार पडतोय. हो, काल खचले? हे काल नाही 2 दिवस झालं खचलंय. आता पाणी पूर्ण घरात निघतं खाली? हो, ओली येते घरामध्ये. त्यांनी का फोनवर शिवीगाळ केली? हो, शिवीगाळ केली फोनवरती डायरेक्ट. आता काय होणं गरजेचं आहे मला सांगा, काय व्हायला पाहिजे मला सांगा? आम्हाला पाणी काढून द्या इथून आणि सगळं व्यवस्थित आमची सोय करून द्यायची त्यांनी सगळी. तर मग इकडे काय झालं तर सांगा तुम्ही. आता काय नाही बा, आम्ही हे पाणी काढायला सांगितलं होतं त्यांना. तुम्ही खोदले तर खोदा तुम्ही, फक्त आम्हाला जावं हे पाणी काढून बाजूला काढून द्या. आमच्या घरावरती पाणी आलं नाही, पाणी जास्त पडते, आमची काही तक्रार नाही. आमची गुरं मिली तरी चालतील. आता रस्ताचं बंदच झालेलं आहे, आम्ही काही जास्त नाही. मग त्यांनी ते बोलायचं का, ते पत्र काढून देऊ. जेव्हा ऐका ना, जेव्हा त्यांनी तोडलं तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं का त्याला त्यांनी काय केलं, तो म्हणला मला माझ्या घरापुरती जागा कोरायची, पुढं कोरायची नाही. त्यांनी मागून कोरायला सुरुवात केली. तो म्हणला काय तुझ्या बापाची काय, तू आमच्या काय, आम्ही का बसलो म्हणला. हा जो रस्ता होता हा सगळ्यांचा होता ना? हा सगळ्यांचा होता, सगळ्यांनी तक्रार केली, सगळ्यांनी अर्ज दिलेला आहे. तो ते जेवढी लोकांची गरज आहे तेवढ्यांचा अर्ज पण आहे, त्यांच्या सह्या पण आहेत, तहसील अर्ज आहे. तो काय म्हणले मग?
जेव्हा हा सगळा मॅटर झाला सगळा, जेव्हा तुम्ही सांगितलं करू नका, रस्ता बंद करू नका, तेव्हा काय म्हणले? ते म्हणजे आम्ही रस्ता करून देऊ तुम्हाला तुमची सोय करून देऊ वरती. मग आता देतात म्हटलं होती काल तक्रार करायची पुढे ना. आम्हाला म्हणजे इथं पाईप टाकून पाणी काढून देऊ आम्ही या साईडने पलीकडून. हा नाही पण आता इथलं पाणी जर मुरलं तर तुमच्या घरात निघणार खाली. आता ते पाणी मुरणारच ना. आणि उद्या हा बांध गेला त्याला जबाबदार कोण राहणार ना. एवढ्या मोठा दगडी लावल्यात बारीक बारीक पोरच घरात. बरोबर. बरं इथं काय पिकत असं ते आम्ही मान्य केलं असतं ना. आम्ही तक्रार केली नसते बाकी एवढी 2 एकर जमीन त्याची पडीच राहायची आपल्यामुळं कशाला. बरोबर. ते मुद्दाम जाणून बुजून केलेलं आहे हे सगळं. आता असं कळतंय की ही जागा पण त्याच्या नावाने नाही म्हणतात. हो नाही नाही ते 7-12 नंतर पाहिलं 7-12 नाही निघत त्याच्या नाव. नाही ना. नाही एक पोटाचा 7-12 तिकडे ओढलं पाहिजे जमिनीचा निघत. पण 7-12 एकत्रित आहे अजून ना. असं काही हो तो एकत्र ते ओढलं पाहिजेचा. आणि हे ह्या जमिनीचं त्या ज्ञानपाच्या नावावर निघतोय. तो आमचा मुंबईवाला मग फोन आला नाही हा. का त्याच्या नावावर निघतो 7-12. नाही. मग त्यांनी कसं इथं प्लॉटिंग केलं त्यांनी सांगून गेला तर करू नको म्हणून. तरी यांनी केलं. हा आता तुमचं काय म्हणणं आहे, काय व्हायला पाहिजे? आमचं काही म्हणणं नाही, पाणी काढून द्यायचं, बाकी तक्रार आमची नाही. आणि हमी घ्यायची आमची. बस हा हे खचलं समजा आता हे हो property खचलं तर हमी घ्यायची त्यांनी. काय असेल ते खर्च आम्ही काय द्यायचा, तक्रार काय असेल ते आमची करायचं. तक्रार नाही, फक्त पाणी काढून द्यायचं आणि खसलेली जबाबदारी राहायची. आता कोणी कोणाला शिवीगाळ केली ताई काल? काल त्या मुंबईवाले ते विठ्ठल दगडू वाळकोळी यांनी आधी शिवीगाई केली. त्याला शिस्तीत सांगितलं होतं माझ्या मिस्टरांना. त्यांना सांगितलेलं की पाणी येतंय, आमचे वैरण वगैरे भिजले, सगळं घराच्या साईडला पाणी निघालंय, ते पाणी काढाय सांगा म्हणून. आणि मी स्वतः त्या बायांकडे पण गेलते, त्याच्या भाऊजायांकडं, की पाणी काढाय सांगा. तर कोणी ऐकलं नाही तिथं. ते म्हणतात का त्याला फोन करून सांगा. मग त्याला फोन केला तर तो डायरेक्ट तसा बोलला. डायरेक्ट तुम्ही आडवी पाडा शिवीगाई केली त्यांनी. तुम्ही पण बोललात का फोनवर? मी नाही बोलले, तेच बोलले. काय झालं काल? तू बोला. काल मी त्यांना फोन केला, म्हणलं अहो ते पाणी काढायचं, म्हणलं पाणी काढा, म्हणलं पाणी काढा म्हणलं. ते म्हणले की डायरेक्ट तू आडवा पड ना भोसडीच्या म्हणून, असं तसं शिव्या दिल्या त्यांनी फोनवरून. हो फोनवरून. काल तुम्ही पोलीस कंप्लेंट केली का? हो पोलीस कंप्लेंट केली. आणि मला म्हणले मी उन्हाळ्यातच तुझे पत्र बित्रे काढतो, मी आलो तुले हे झालं तुझ्याकडं पोलीसची व्हॅन पाठवतो. म्हणलं पाठवा मग व्हॅन. बघा मग ते पत्रे काढतो तुझं. जागा आहे का जागा आहे का तुझी? ती म्हणतो ती पण ती जागा आहे का तुला कोणी बांधायला सांगितलंय तिथं? सांगितलं म्हणतो. नाही पण आता आम्हाला त्रास होतो म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला. मग काय मी त्यांना प्रेमाने फोन केला, म्हणलं की ते पाणी येते, मी ते लागलं तिकडून बोलायला आडवा पड भुसरे असं तसं लागला बोलायला. दोघं बापल्या आडवा पडा, त्या बायकोला आडवी पाड. आणि मध्ये इथं डीपी बांधली ना, ती म्हणजे डीपीला पण माझ्या वडिलांना त्यांनी शिवी दिल्या मागं. आम्ही आता सांगितलं नाही, त्यांनीच डीपीला परवानगी दिली बांधाय तिथं रोडला. आणि आमचा काही संबंध पण नाही. तुम्ही तिथं कोकणवाडी त्यांनी सगळं कोणाला पण विचारू शकतात माणसांना. म्हणतो फॅन पाठवतो तुला आता. अगोदर तू पोलीस केस करणार केली मी, असं तसं म्हणलं ठीक आहे म्हणलं करा म्हणलं. नाही पण आता आम्हाला त्रास होतोय, आमच्याकडे पाणी घरात चाललंय. आम्ही काय अहो ते करायचं? खाली पण खचले तिथं. हा ते बघितलं मी. आणि पूर्ण असं स्लोपिंग होतं, अशी गुरं जात होती एवढी. आणि तिथून त्यांचं तिकडं घर होतं, हे असं पूर्ण हे होतं. त्यांनी म्हणजे तोडाय नव्हतं हे लागत असं. पाणी आपोआप पाणी सरळ निघून जात होतं. हे पूर्ण भरलेलं असते. आणि हे भरलं का खाली जाणार ना घरावर. आता आम्हाला काय त्याचं काही घेणं देणं नाही, पण त्यांनी व्यवस्थित आमचं हे करून द्यावं सगळं. पण आणि हमी घ्यायचे. हे पक्क बांधलं असतं ना. मग नाही काही पक्क नव्हतं. नाही यावं. हा, ते ते पक्कच आहे. मशीननी दगडी लावलेत ना, ती घर बांधून तरी 20-22 वर्ष झालेली आहेत. आणि तर अजून काही धोका बिका नाही. कालच्या पावसाने पूर्ण ही घरात पूर्ण ओल आली. पूर्ण ही. तुम्ही त्या बायकांना शिवीगाळ केली का त्यांची? कोणी? तुम्ही? मी आमच्या दारात केली, त्यांच्या घरी जाऊन नाही, दगडी. दारात म्हणजे दारात आम्ही आमचं बोलत होतो. आम्ही आमच्या शिव्या दिल्यात आम्हाला. मी त्यांना पण विचारलं, बोला मला तुमच्या त्यांची घरी आलो नावं का, दारात घेतली आलो का, नाही आणि नावं त्यांच्या घेतली का म्हणावा. आमच्या इथं दारात हे आमचं आलेलं इथं, तिथं मी तिथे आमच्या दारात बोलत होतो. माझे वडील होते, माझा मुलगा होता, मी विचारत होतो. ते अजून काय झालं? याच्या आधी भांडणं झाली कधी? नाही, त्याच्या आधी भांडणं काहीच झाली आम्ही नाही. कधीच भांडण हे त्यांनी केलं ना, कधीच भांडण त्यांना नाही. आम्ही विचारलं नाही. आम्ही फक्त गोडीनी सांगत आलो. ते पण गोडीनीच करस्तोपर्यंत बोलले. आणि नंतर करून झालं, मग त्यांच्या शिव्या चालू झाल्या. असं झालं. करस्तोपर्यंत गोडीनी हे केलं. मग काय त्यांच्या मनात होतं ते नाही माहिती आम्हाला. हे त्यांनी जाणून बुजून केले मुद्दाम, तुम्हाला मी सांगतो. कारण ते डायरेक्ट बोलले ना, तुझ्या घरावर आलं तेव्हा बघता येईल, तेव्हा. म्हणजे हे जाणून बुजून झालेलं आहे. हा बोलले पत्रे काढून, घराचे पत्रे काढून टाकतो म्हणजे हे जाणून बुजून केलेलं आहे. म्हणतो काय तुझं पत्र्याचं तर घर आहे, काय आहे तुझ्याकडे म्हणतो, काय आहे काय म्हणतो. डायरेक्ट ही अशी भाषा वापरली त्यांनी. भिकारी वगैरे ह्या अशा भाषा वापरल्यात त्यांनी आम्हाला.
काय होणं अपेक्षित आहे बोला वाळकुळे. आमचं काय म्हणणं नाही, फक्त व्यवस्थित पाणी बिनी काढून द्यायचं. आमच्या घरावर जबाबदारी घ्यायची फक्त. हे उद्या बाय चान्स कधी पण हे खसणार आहे. इकडचंच आहे ना ते. हा मग आम्ही त्यांना उन्हाळ्यात अडवलं पण नाही. एवढे पण मशनी तेव्हा ट्रॅक्टर तुम्ही का झाले नाही बोलले त्यांना की बांध व्यवस्थित लावा नाही म्हणून? बोललो आम्हाला बोललो मोऱ्या बिऱ्या टाकून देतो आम्ही सगळ्या. एवढं म्हटलं करूच नका तुम्ही हे, कारण नाही एवढं काय बोलले आम्हाला. हे पूर्वीपासूनची पायवाट आहे, तुम्ही करू नका. इथून सगळे येतात जातात ते, कारण हे मोडलं तर पायवाट राहतच नाही ना ह्या ठिकाणी. त्यांना बोललेलो. मग जायला रस्ताच नाहीये. मला म्हणजे जाऊ. 7-12 दाखवितो कोणच्या नाव आहे. म्हणलं ठीक आहे दाखवा म्हणलं 7-12 दुसऱ्याचा. त्यांनी जबरदस्ती सगळं हा तोडलं. जबरदस्ती केलेली. तर हा रस्ता वरचा बंद केला ना. पूर्ण हो, बंद आहे. पूर्ण सातारा- बंद. हे बघा तुम्हाला मी पण दाखवतो. तहसीलला पण हे दिलेलं मी, पोच पावती पण आहे माझ्याकडे. हे बघा. ते काय म्हणले तहसीलवाले मग? हा ते आलेच नाही अजून. सगळे 7-8 जणांच्या सह्या पण आहेत आणि 2 अर्ज दिलेले. तेच फक्त आमचं एवढं हे व्हायला पाहिजे, बाकी काय नाही. आम्हाला त्यांची आम्ही पाऊस सुरू व्हायच्या अगोदरच आम्ही त्यांना सांगितलेलं की हे काढून. काय नाही. तुम्ही आता येऊन बघता खाली खसलंय तिथं भोपळ्यानी. त्यांना आधी सांगितलेलं पाऊस सुरू व्हायच्या अगोदर आम्हाला पाणी काढून द्या, सगळं पाणी ह्या वैरणीवर येणार आहे. पण यांनी कोणी ऐकलं नाही आणि कोणी हमी सुद्धा घेतली नाही त्या गोष्टीची. वरतून शिवीगाळ करतात. हा वरतूनच बोलतात ते. आणि ते त्यांना फोन करून सांगतात आणि तो फोन करून डायरेक्ट शिवीगाळ करतो. आडवे पडा, उघडे पडा. बोलण्याची शिस्त नाही. हा बोला, हे आज वाद झालाय वरती बघाशी, ते रस्ता वगैरे तुटलाय, घरात पाणी येतंय, काय विषय सांगा. नमस्ते. हा वरली पारजे रस्ता होता. वरचा हा येण्या जाण्याचा जनावरांचा वगैरे रस्ता होता हा. आणि ते विठ्ठल वाळकुळे म्हणून त्यांनी आपलं भावकीचं आहे. हां तिने तो रस्त्यावर कटिंग केलेलं आहे तिथलं. आणि येण्या जाण्याचं आधी पण सुविधा नाही आहे तिथं. समजा बैला वगैरे जनावर काय न्यायचे म्हटलं, माणसाला सुद्धा जायचं म्हटलं किती लोकांची जनावर त्या रस्त्याने जायची अंदाजे? तरी आमचे सर्व म्हणजे वाडीतले म्हणजे जे वस्ती ते वस्ती लोक सर्व तिथून जनावर वगैरे चारावरती जायचे. मग जेव्हा त्यांनी ते बंद केलं तेव्हा तुम्ही का नाही बोलले त्यांना? नाही आम्ही त्यांना मार्गदर्शन दिलं, म्हणजे बोललो. मी घरी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं, पण ते मी घरी गेलेलो तो नव्हता, त्याचा पुतणी होता. त्याला मी सांगितलं मला येण्या जाण्याचा रस्ता कुठे नव्हता, आम्हाला कुठून मार्ग दिलेला आहे तुम्ही जाण्याचं काय. तर ते मला आम्ही ठेवतो ते पाऊल रस्ता आत्ता सुद्धा ते घटनास्थळी ते सरळ तुटून गेलेले पावसामुळे. हां सर तुटलेले. तेच आम्हाला काहीतरी मार्गदर्शन कुठून तरी त्यांनी द्यावा रस्ता करून भाव पुढे. हा ना, जनावर जाणार कुठून? हां तर जनावर आता आज सुद्धा सुविधा रस्ता नाही ते जायला. आणि ते पूर्ण खाली खसले. बरं यांच्या घराच्या मागे आले आता घरच्या मागे आले तर विष्णू वाळकुळे यांचं घर आहे, तर चुलत्याचं घर आहे, त्याच्या खाली घरच्या पाठीमागे असं ते पण पडलेले ते बांध वगैरे हे पण आहे तिथं. आणि म्हणजे आजलं तर नाहीत आता सुद्धा जनावर जाऊ शकत नाही त्या घटनेस्थळून तिथून. नाही जाऊ शकत. हां तोडले त्यांना. ते खूप तोडलेले. रस्त्यात म्हणून जायला मग आता आता वरची आमची शेती आज आज सुद्धा आम्हाला रस्ता नाही इथे जायला वरती. त्यांनी तोडल्यामुळं हा तिथे तोडल्यामुळं असं कळतं की जागा ती त्यांची नाही. पण नाही आता ते 7-12 मला वाटतं विष्णू वाळकुळे त्याने मला सांगितलं का 7-12 माझ्या नावाने असं. तर मला त्याने फोन केलेला का असं असं आहे बुवा, तिथं काहीतरी येऊन सांगतो. मी ते आलं सांगितलं तुझं मुंबईला होता.